साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। त्या मेलमुळे ते आत्महत्या केली असं दिसून येते असं आमचं म्हणणं आहे। आज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आणि परंतु न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडी मागितली। नवीन BNS कायद्याप्रमाणे पोलिसांना जसा अधिकार दिलेला आहे, आता याच्या सगळ्या सर्टिफाईड कॉपी काढून आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार। हे जे प्रकरण आहे, तुम्ही FIR सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला आणि ते मेल पाठवून डॉक्टर साहेब व्यथित झाले आणि त्याने आत्महत्या केली अशी पोलिसांचं कथन आहे। परंतु त्या मेलचं स्वरूप जर बघितलं तर त्या महिलेची फक्त व्यथा होती की मी या हॉस्पिटलला कधीपासून योगदान दिलेलं आहे आणि मी तुमच्या हॉस्पिटलसाठी काय काय केलेलं आहे, परंतु तुम्ही आज मला तुच्छतेने वागवतात अशी त्या मेल म्हणून तिने व्यथा मांडली होती। आणि मला माझे अधिकार कपात करू नका आणि असं जर होत असेल तर मला आत्महत्या करावी लागेल असं त्या महिलेचा तो मेल होता। परंतु मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नीने या महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं, ती समजूत घातली। समजूत घातल्यानंतर त्या महिलेने डॉक्टर साहेबांची माफी मागितली, लिखित माफीनामा लिहून दिला। त्यामुळे जर लिखित माफी एक मुळात हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि तिच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होणार होता, तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतलं नसतं। ज्या अर्थी त्यांनी बोलावून घेतलं तर त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली जुनी कामगार आहे वगैरे। आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या, त्या बाई महिला ज्या आपल्या ऐकण्यातल्या आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्या होतीये। म्हणजे याचा अर्थ असं समजायचं का की त्या महिलेने माफी मागितली म्हणून डॉक्टर साहेबांना त्रास झाला? त्यामुळे हे जे FIR मध्ये नमूद कारण आहे ते आत्महत्येस प्रवृत्त होण्याइतपत दिसून येत नाहीये। आत्महत्या करण्यास प्रवृत्त अशी परिस्थिती जेव्हा असते त्यावेळेस मानसिकता अशी पाहिजे की त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे सुसाईड करण्याशिवाय। याच्यामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टर साहेबांनी वापरलेले होते। त्याला बोलवलं, माफी मागितली, सगळा विषय संपला होता। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाबी जर बघितल्या तर एक दिसून येतं की त्या मेलमुळे ते आत्महत्या केली असं दिसून येते असं आमचं म्हणणं आहे। पूर्वीपासूनच आमचं म्हणणं आहे। तपास अजून चालू आहे आणि तपासात नेमकं काय घडले आम्हाला चार्जशीट आल्याशिवाय कळणार नाही। त्यामुळे आता ऑफिशियली